तुडवल बाबू तुला, ती तुडवल मारल ती तुला. इकडे बसा, थंडी वाजणार नाही मग तुला. ऐशा बसा. तर मंडळी, विषय असा आहे की हे एवढीचं पिल्लू जसं जन्माला आले तसं ह्यानी माझ्या झोपेचं सत्यानाश केलंय. निम्या रात्रीचं कधी पण उठते, मे 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 चालू करते. ही आहे थोडीशी कमजोर, म्हणून मी हिला घरात म्हणजे ठेवत असते. गोदडी एका साईडला टाकलेली असते आणि गोदडीच्या उभेला झोपेल ही निवांत. कारण ती दोघं जण आहेत ना जे बोकड, ते जरा आगाव आहेत, चंचल आहेत, थोडे खोडकर आहेत. आणि हिला रात्रीचं निम्या रात्रीचं कधी जाग आली की कोण नाही दिसलं की ही वरडायला चालू करते. त्याच्यात माझ्या झोपेचा रात्रभर सत्यानाश होतोय. 2-3 वेळा उठून तिची गाठ घेऊन यावी लागते मला घरातून. आणि परत भरपूर वेळ झोप लागत नाही. आणि त्यातमध्ये आज असं झालं की चौधरी साहेब गेले होते पहाटे 4 वाजताच. आणि मी रोजच्या प्रमाणे झोपली. रात्रीचं थोडं जागरण झाल्यामुळे मला जागच नाही आली. आणि सकाळी पटकन 6:30 वाजता झोपेत हायतोवर हातरुणात हायतोपर्यंतच तोंडावरनं पांघरून काढलं की लक्षात आलं, अरे बापरे, आज तर चौधरी साहेब पण नाही झाड मारायला, झाडलोट करायला म्हणजे. अरे देवा देवा, मग काय माझी झोपच पळाली. पण अंग आळसलेलं, पटकन कामाला लागायला पण येईना आणि कंटाळा पण आला होता. म्हणून पहिला कडक चहा करून घेतला. चहा पिले आणि नंतर करडांना पाजून घेतलं, कोंबड्या सोडल्या, शेळ्यांना खुराक ठेवलं आणि नंतर झाडलोटीला चालू केलं. मग काय, तिथं अर्धा तास लागतो ज्या कामाला. एकदा चहाची पावर अंगात घुसली ना की मग अर्ध्या तासाचं काम 15 मिनिटात होऊन जातं. तर फटाफट झाडू मारून घेतला सगळीकडं. आधी शेण वडून घेतलं, झाडलोट करून घेतली, नंतर शेळ्यांच्या जवळचं झाडलं आणि नंतर ही चिपाडं जाळून टाकली. झालं गुरांना वैरणकाडी करून. झोपच उडून जाते चौधरी साहेब लवकर गेले की. बघा, एकटे असल्यावर असा उशीर होतो. घड्याळ 15 मिनिट पुढे बरं का. 8:30 वाजले असतील, 8:35 झाले असतील. आता म्हणलं पटकन आवरलंय सगळं, तर चला आता छान फ्रेश आंघोळ करून घ्यावी. तोपर्यंत आले आमचे साहेब. मग काय, मग तिथून पुढे बसायलाच वेळ नाही. कारण साहेबांना आलं की पहिलं डबा लागतोय आणि जेवण लागतंय. नाही काय केलं तर ओरडणार कधी नाही, तसेच निघून जातात बिना डब्याचं. राहू दे राणे, मी खातो बाहेर काहीतरी, उगच ओरडून घ्यायला लागतं तिथं कामामध्ये. म्हणजे असं नाही की बाबा 4 वाजता गेलेत म्हणजे आता आल्यावर थोडा वेळ घरी टाइमपास करतील आणि नंतर जातील, असं अजिबात नाही. तर नंतर पटकन त्यांचा डबा बनवून घेतला आणि ते चौधरी साहेबांनी जेवण केलं, ते निघून गेले. नंतर मी आंघोळ केल्याच्या नंतर देवपूजा करून घेतली. आता म्हटलं देवपूजा झालीच आहे, पटकन डोकं येडवाकडं विचारून घ्यावं आणि रानात जावावं. कारण 10 वाजले होते एवढं उरकता. आणि आज मला ड्रिपवर पाणी सोडायचं होतं, म्हणजे डाळिंबाला पाणी सोडायचं होतं. तर 10 ते 11 1 तासात जेवढे बेड भिजतील तेवढे भिजवायचे होते. म्हणून आता पटकन वेणी घालते आणि नंतर रानात जाते. तर चला आता ट्रिपवर पाणी सोडून येते आणि आल्यावर बाकीची कामं करते. बाय.